तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यंदाची संक्रांत कशी आहे? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती. 2025मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नवी वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि हा सण आपल्या मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात येतो. तसेच आपल्या भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. म्हणून मी आज तुम्हाला 2025ची मकर संक्रांतीची पूर्ण माहिती सांगणार आहे. खूप लोकांना उत्सुकता असते जाणून घ्यायची की संक्रांत यावर्षी कोणत्या रंगावर आली आहे, कुठल्या दिशेने आली आहे, कुठल्या वाहनावरती आली आहे, तिचे फल, पुण्य, काल, कोणती दान करायचे, वर्ज्य कामे, अशी संक्रांतीविषयी संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ह्या वर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांत या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण दरवर्षी 14 जानेवारीलाच येते. 13 किंवा 15 जानेवारीला हा सण येणं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते आणि थंडीसुद्धा कमी होत जाते. तर यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीलाच आलेली आहे. संक्रांतीचे फळ, पुण्य, दान हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर संक्रांतीचे फल. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरांवर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. तर त्या दिवशी पिवळे वस्त्र कुणीही परिधान करायचे नाही, कारण संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेला आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता हातात जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षक करीत आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, म्हणजे मोती महाग होणार मग यावर्षी, आणि महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 असून ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या असतील त्या वस्तू महाग होणार आहे. संक्रांती जेथून आली आहे तेथील व्यक्तीला सुख प्राप्त होते. आणि संक्रांतीला द्यावयाचे दान. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी आपण दान करावेत. आणि हे दान केलेले संक्रांतीच्या दिवशी शुभ असते. आणि कुठले कामं करायचे नाही, वर्ज्य कामे. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे ही कामे ह्या दिवशी करू नये. संक्रांतीचा सण 3 दिवसाचा असते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, म्हणजे 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजे करीदिन. आणि तर ह्या अशा प्रकारे तिन्ही दिवसांचे अगदी वेगळे महत्त्व आहे आणि आपल्याकडे हे तिन्ही दिवस छान आणि उत्साहाने साजरे केले जातात. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला खूप उत्साहाने साजरा करतात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र कुणीही परिधान करू नये, आणि कारण की संक्रांती त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून आलेली आहे. पिवळे वस्त्र परिधान करणे अशुभ मानलेले आहेत. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.